यंत्र घाये तस्कर सकळीक जर्जर केले सर्वस्वी। मग काय केलेलं आता हे बाळगून होते याच्याजवळ होतं त्याच्याजवळ होतं म्हणून काय केलेलं आता आपल्याजवळ शस्त्र काढे केले जवळ आलेले चोरायला मारलं आणि घायाळ करून चोर पळून गेले म्हणतात तिथून। परम जर्जर तस्कर होता मग हिताची सोडून वार्ता बळते झाले शस्त्र घाता सहावेना शस्त्र घात। मग काय केलं आता काय केलं काय पैशाचं असं जरा वित्ताचे म्हणजे पैसे जवळ काय धन्याचं होतं ना त्याला मार खाल्ल्यावर आता मारा पुढे कोण जवळ हे करते म्हणून काय केलेले चोर त्या माराच्या भीतीनं पळून गेले म्हणायला लागले। असो तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्र घाते मग निवारण होऊनी हडबडत बैसले शांत व्यावसायिक। काय केलेले चोर गेले किंवा पळून माराच्या भीतीने गेले आता जर काही नसल्यावर येत जातात ते न्यायाला चाललेले होते आता चोर पळून गेल्यावर मग काय केलेले एका जागेवर गप्पा करीत ते व्यापारी बसले सांगायले। शांत होऊनी भरतरी आसी घेऊनी बैसले मंडपासी परी सावधपणी लोटतिया निशी दीड प्रहर राहिली। काय केलं आता काय केलेलं आता जागाच की न जाणं अजून आपण झोपल्यावर येतील म्हणून माणूस जागाच राहते ना हे जागाच झाले हे केलेले तर बोलायले काय केलेले रात्र दीड प्रहर म्हणजे 1:30 वाजायचा टाइम झाला तेवढी रात्र राहिली म्हणतात। राहिली 1:30 प्रहर रात्र पुन्हा जंबूक येऊनी येथ भुंकती सर्व मंडळा सहित व्यावसायिक ऐकती। काय केलेले पुन्हा काय केलेले जम्मू असा आता कोले भूक झाले आता कोले भुकायला झालेले तर आता या माणसानं ऐकलेलं यानं म्हणल्याप्रमाणे चोर आले तर अजून काहीतरी आले काय की म्हणून या व्यापाऱ्यानं पुन्हा कोलं भुकलेलं ऐकलं भरतरीला विचारायला लागले। ऐकती परी भरतरी ते पुन्हा पुसती प्रश्न उठते की पुन्हा जंबूक येऊनी येथे काय बोलिले ते सांग। आता पुन्हा कोले भुकू लागल्यावर याने केलेले व्यापाऱ्याला माहित झालं होतं याला कळत मग म्हणले भरतरी ना आता अजून पुन्हा दुसऱ्या बारीला बी कोले भुकायला लागले त्या कोलं भुकायला लागले काय म्हणून भुकायला लागले आता आपल्यावर काय संकट आहे आम्हाला सांग भरतरीला विचारायला लागले। ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक म्हणे आता कोले भुंके वदले आहेत ते ऐका। आता असं म्हणल्यावर हे केलेलं मग भरतरी ना त्याला सगळी भाषा अवगतच होती ना प्राण्याची याची हे बघा म्हणला कोले आता चोर नाही काय नाही कोल काय भुकलं आता दुसऱ्या वही सांगतो तुम्हाला। तरी उत्तर दिशेहून आता पांथिक येत आहे दक्षिणे जात शिववर्दी महासमर्थ राक्षस जाणे असे तो। मग काय केलं मग आता हे म्हणायला लागले बाबा उत्तरे कुणी आला या भागातून यायला लागला इकडे दक्षिणेकडे झालेला आहे आणि हे कोण राक्षस आहे म्हणायला लागले आणि हे कोण आहे महादेवाचं वरदान झालेला राक्षस आहे ते कसा राक्षस झाला आणि काय झालं ते आता तुम्हाला सांगतो। तयापाशी 4 रत्ने असती तेजस्वी दैदिप्यमान तरी त्या ते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल। हे काय केले राक्षसा जो 4 रत्न अमोलिक असा असणार त्याचं मोलच नाही होत असे 4 रत्न आणि ते काय केलेले पूर्ण लाभ असा असणार त्या राक्षसाला जर मारलं आणि मारल्यावर त्याला काय म्हणले ते असं त्याला मनोकामना त्याच्या पूर्ण होतील असं ते भरतरीनं सांगायला लागला व्यापाऱ्याला। परी तो लाभ म्हणाल केवता तरी तयाचा रुधिर पाहिल मग सार्वभौमता अवंतिके माझी दक्षता। काय केलेलं बघा राक्षसाला मारायचं त्याच्याजवळ तर असं अमोलिक रत्न 4 होतं त्याच्या मुठीमध्ये 2-2 होतं बरं त्याला मारल्यावर काय करेल एक तर रत्न मिळतील आणि काय करेल त्याचा मारायचं त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळाला लावायचा आणि अजून कोठ लावायचा सांगा। तरी त्या ते योजनी मरण रुधिरे वस्त्र आणावे भरून ग्रामद्वारी टिळा रेखून विजय भाळी रेखावा। काय करायचं एक असं आपल्या कपाळाला लावायचा टिळा त्याचा कोणाचा राक्षसाच्या रक्ताचा आणि मग राहिलेला काय करायचा दुसरा काय करायला वेशीला जाऊन लावायचा आणि विजय असा असताना त्याला प्राप्त होईल त्याला चांगल्या प्रकारे या नगरीचं राज्य मिळेल भरतरीनाथ सांगायला लागलाय पुन्हा व्यापाऱ्याला म्हणू लागलाय।
ऐसे भरतरी बोलता त्याते विक्रम नृप होता तेथे ऐकताची शस्त्री हाताते कवडोनिया चालिली. मग काय केलं विक्रम तिथंच होतं किंवा आता कशाला होतं काय होतं सांगतील पुढे पुढच्या वयमध्ये पहारा द्यायला. आता ते गरीबाचंच लेकर होतं इकडं गरीबाच झालं की काम करणार म्हणलं त्या राजाच्या वेशीवर पहारा द्यायला होतं ते तिथं होता त्यानं ऐकलं. आता जवळ शस्त्र होतेच पहारा देऊ लागलेला गावात कोणी मग कोण्या बेट आहे मला येऊ नये म्हणून पहारेकरी होता. शस्त्र हातामध्ये होता हातामध्ये शस्त्र घेतलं. या परी श्रोते कल्पना घेती शिव वरदे त्या दानवा प्रती काय धन लाभले दीक्षिती त्याची कथा न. आता श्रोते मंडळी असतात हे बघा असं असताना कोणत्या याच्यात आपण कुस्तीच्या डावात गेलो तर माणसं हुशार असतात इकून पेच घाल असं म्हणतात की नाही. पण मग आता हे माणसं श्रोते मंडळी फार हुशार असतात बरं का. या वक्त्यात याच्यापेक्षा सांगणार वाचणाऱ्यापेक्षा श्रोते मंडळी हुशार असतात. जरासं काय झालं ते चुकलं तर बरोबर कळते आणि सांगतात आणि सांगायला पाहिजे बरं काय. याचा कसा अपमान करायचा असं म्हणायचं नाही. सांगणार जरी कोणी असेल चुकलं तर सांगायलाच पाहिजे कारण काय त्याच्या चुकीची दुरुस्ती होती पुन्हा कुठे गेले अपमान होत नाही. म्हणून माणसाने एकच विचार करायला पाहिजे त्या माणसानं सांगितल्यावर त्यांना अपमान असा वाटून घेऊ नये. मग काय केलेलं आहे मग आता ह्यानं काय केलेलं आहे मग आता हे केलेलं आहे. आता व्यापारी आले हे केलेले मग आमोलिक रत्न होते त्या रत्न कशा करता होते थोडक्यात सांगतो म्हणाले. मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व चित्रमा गंधर्व तयाचे नाव महाप्रतापी आगळा. काय केलं नाही त्या स्वर्गाला अगोदर आता आलाय म्हणजे दानव होऊन म्हणजे राक्षस होऊन. पण पुरी काय केलेलं स्वर्गामध्ये गंधर्व भट होता ते आणि काय केलेलं आहे मग आता ते महादेवानं वरदान दिलेलं आता ते त्याचं नाव चित्रमा गंधर्व होतं. राक्षस कसा झाला थोडक्यात सांगतो म्हणतात. तो सहज स्थिती कैलासासी जाता झाला भावे मानसी तो उभे सहज झूत कर्मासी शिव बैसले खेळत. मग काय केलं आता तिथं गेलं बघा चला मला आता मोठे देव सर्व देवा माझी थोर एक माझा मावर गेले चला महादेवाच्या भेटीला जावं काय नाही. मग आता गेलेले मग हे केलेले गेल्याबरोबर आता काय केलेले महादेव परमात्मा आणि पार्वती माता उरलेले आता आम्ही टीव्ही पाहत कोणती मालिका धार्मिक नाही कोणती काय छोटी भाऊ मोठी भाऊ आम्ही पाहत असतील. पण आता याला काय कर्म नव्हतं टीव्ही नव्हती काय नाही दिवा लावलेला होता आणि द्युत कर्म म्हणजे आता आपले पतीच म्हणा की द्युत खेळू लागले कोण महादेव पार्वती दोघजण. तो चित्रमा गंधर्व नाथ येऊनी पोचला अकस्मात तो उमे सहित उमाकांत भावे करुनी ननियेला. काय केलं गेल्याबरोबर काय केलेलं आता कोणी आलो आता देव मोठा होता सगळ्या देवामध्ये महादेव. आता काय केलं चित्रमा गंधर्व भट आहे आणि ब्राह्मणाला मान द्यायला पाहिजे. जंगम असो ब्राह्मण असो आपल्याला देवाप्रमाण असतात म्हणून त्याचं आदर आतिथ्य करायला पाहिजे. गेल्यावर महादेवानं आदर आतिथ्य केलं नमस्कार केला गंधर्व भट तिथं जाऊन बसले. नमिता देखिले निळकंठ मग आश्वासन देऊनी सनिध निध विराजाहून गंधर्व भटन दृष्ट केला माणस. काय केलेलं जवळ बसलेलं एवढा मोठा देव असा असताना या बसा असं एवढं म्हणलं तरी तेवढ्या देवानं खूपच झालेले केलेले आनंद झालेला आहे. बसा म्हणले महाराज बसायला लावलं त्या गंधर्व भटाला आनंद झालेला आहे. महादेवानं आपल्याला काय केलं आदर सत्कार केलाय. बसल्यावर काय केलाय का निकट गंधर्वी बैसवून खेळ खेळती दोघे जण तो आंबेने खेळी डाव जिंकून शिवावरी आलेला. काय केलेलं आता हे काय दोघं जण खेळायले हे बसले आता डावामध्ये गुम झाल्या माणूस आता मोबाईल मध्ये नाही का असं करू लागलं सोय या धाय या कोणी या मुले त्याला काही कळतच नाही बघा असं तेच पाहत बसायला. आता ते लय ना छंद लागलेला आहे माणसाला बोलायला तयार नाही काही नाही माणूस आता सगळेच पाहतो की आपण. मग काय केलेलं आहे दोघं जण खेळायला येतं खेळात गुंग होते गंधर्व भट बसलेले तिथं आणि आता काय केलेले महादेवावर डाव आला म्हणजे कोणाचा पार्वतीना आदिला परियक्ष भास द्विविध भासला उभयंतास तेने करुणी प्रतिवादास प्रवर्तकली उभयंता. आता काय केलेलं डाव लागला कोणावर एकावर लागल्या काय केलं मग यायनं काय केलेलं महादेव म्हणते माझा तुझ्यावर डाव लागला ते म्हणते नाही माझा तुमच्यावर लागला असं दोघायचं झालं. बोलत दोघायचे तुम्हीच लागली की कलागतच म्हणा की दोघा नवरा बायकोची काय म्हणाले काय का शिव माने पडले 18 अंबा मने पडले 12 ऐसा बोलण्यात ठेरा
उभयंताशी पडियेला महादेव म्हणायला लागला माझे 18 पडले, ती म्हणायला लागले तुमचे 12 पडले, माझे 18 पडले. मग असं म्हणल्यावर आता काय केलं, दोघांचं फेरा झालं की आता 6 याचा डावाचा 6 काय म्हणतात गोट्याचा सोंगण्याचा एवढा फरक पडला. दोघं माझे काय म्हणतात तुम्ही गडी झाले म्हणून काय झाले, असं नवरा म्हणतात तसं सत्ता झाली म्हणून काय झाले काय. अशी पार्वती माता म्हणायला आली तू लई शहाणी झालीस काय, असं महादेव पार्वतीला म्हणू लागले. मग ते उभय वदती वादिता गंधर्वा पुसती तेने शिवपक्ष धरुनी चित्ती अष्टादश पडले. म्हणजे काय केलेलं आता पडले नव्हते त्याचे बरं तेवढ्या त्याचे 12च पडले होते महादेवाचे. पण आता काय केलेले सांगा म्हणले देवा गंधर्व भटा, आता तुम्ही देव बापा म्हणतो ना देव बापा म्हणायचं. आता सांगा कसं. याला वाटलं बायाशी काय काम, एवढा मोठा महादेव म्हणले देव मोठा आहे. काय केलेलं महादेवाचीच बाजू धरली आणि महादेव आपण म्हणले नाही म्हणले बाई तुमचं चुकलं म्हणले, तुम्हाला कळालं नाही 12 म्हणले देवाचेच पडलेत, असं ते गंधर्व भट म्हणू लागलं. परिते बोबारा खरेपणी असता क्षोभली दुराणी म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरोनी बोली तोशी ऐसे तू. असं म्हणल्यावर बाई आता इतकं खेळायला लागले गेल्यावर मग ते पाहती काय नवऱ्याला तुम्ही करू लागली. मग आता येतं कोण होतं हे बघ म्हणाला रागाला हे बघ म्हणले गंधर्वा तू आलास तर म्हणले आले आता म्हणले खरा तरी न्याय केला काय, यायच्या कोण बोलायलाच म्हणले काय बरोबर नाही. असं पार्वती माता राग त्या याला गंधर्वाला म्हणू लागले. परितवदेही असत्य वस्ती आहे सुदृढ पापमती तरी तू जाऊनी मृत्यू क्षिती राक्षस रूपे वर्त. एवढं बघा मग आता तिनं सांगितलंय बघ एवढं लवाड बोलायला लागलं तर आमच्या दोघांमध्ये तू खरंच सांगायचं होतं. मग आता तू खरंच सांगितलं नाही. असा माणूस कैलासाला राहाच्या लायकीचाच नाही. लबाड बोलणार आम्हाला जमत नाही. लबाड बोलणार म्हणले पृथ्वी तलावर आणि ते बी राक्षस होऊन जे लई लबाड बोलतात काय करतात निष्ठुरत ते राक्षसच वर्ग म्हणा की त्याचा 2-4 वर्ग असतात ना देवगण राक्षस. असा म्हणले पृथ्वी तलावर तू राक्षसच होऊन जाशील. कैलासाला राहाच्या लायकी राहिला नाही तू. ऐसे बोलता दक्ष नंदिनी गंधर्व व्यापला कंपे करुनी अंगी रोमांच उठूनी शिवचरणी लागला. काय केलं ते काय येरी दुसऱ्या बायचा शाप होता का, पार्वती मातेचा शाप होता म्हणजे थरथर कापायला लागले. उगच बोलो बाबा मी यायच्या पुणे गेलं मुकाट्यानं बसलं असलं काय की माझं लक्ष नाही म्हणलं असतं तरी जमत होतं. थर कापू लागलं गंधर्व भट. काय म्हणते का म्हणे महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरिता येणे काळी मुखा लागली शाप कादळे तरी आता काय करू. महाराज म्हणायला लागले मग पाया पडायला लागले महादेवाचे. बघा तुमचा पक्ष धरला तुमच्या बाजूने बोललो मी न बोलायचं ते म्हणले पडले होते पार्वतीचेच 18 मी म्हणलो तुमचे पडले 18 म्हणून हे बघा केलेलं. आता मला बाईनं शाप दिलाय आणि मृत्यू होणारा म्हणजे पृथ्वी तलावर राक्षस होऊन जावं लागते. आता काय करू मला उपाय सांगा. ऐसे म्हणून अश्रू भरून आले उभय लोचन तेने करून चित्ती प्रसन्न पशुपती दाटला. असं म्हणल्यावर काय केलं आता ते डोळ्यात म्हणजे काय केलं पाणी यायला लागले ना स्वर्गावरून कैलासावर जायचं. बरं जायचं तर माणसाच्या रूपाला नाही कधी मध्ये पोथी ऐकायली तसं काही नाही. राक्षस म्हणल्यावर त्याला कोण हे करायला आलो. मग आता काय केलेले थर कापायला लागले आणि रडायला लागले. रडू लागल्यावर काय म्हणते महादेवाला म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहसा चिंता पुढे सुरोचन गंधर्व मही पर्वता चक्र शापे वतला. काय केलेलं बघ तू काय चिंताच करू नका. असं म्हणले जर असं काय झालं की बोलता झालं म्हणले तू शापाची काही चिंता करू नका. मग अगोदर तुझ्या म्हणजे सुरोचन गंधर्व या इंद्रानं शाप दिला म्हणजे त्याला ते पृथ्वी तलावर गेलंय आणि ते गेलंय. ते गेल्यावर काय करायचे तुला सांगतो थोडक्यात. वर्तला बरी तया चित्ती पुत्र होईल तया प्रती तया पुत्राचे हाती मुक्त होशील तुझ्या. काय केलेलं सुरोचन गंधर्व आहे त्याला काय करेल या पृथ्वी तलावर ते जाईल आणि ते जाईल गाढ होऊन माणूस नाही बरं काय तू जाशील राक्षसन ते गाढ होऊन गेलेले अगोदरच. मग त्याच्या पोटीच काय केलेले एक राजाची मुलगी सत्यवती म्हणून आणि त्याच्या पोटी ते म्हणजे लग्न होईल तिच्या बरोबर आणि तिच्या पोटी मुलगा होईल आणि ते तुला मारेल तेव्हा तू मुक्त होशील स्वर्गाला येशील. महादेवानं पुण्यवरारी कथा सांगितली. तो शस्त्र घाते राक्षस तरुते तव प्राणाते करील विभक्त एरी म्हणे लाभ त्यात मज मारावया काय काय कर तू म्हणजे आता तू काय कोणत्या प्रकारची चिंता करू न काय करू. ते काय करेल विक्रम नावाचा मुलगा तुला मारेल शस्त्रानं मारेल आणि मग तू मुक्त होशील तुला स्वर्ग प्राप्ती होईल. ते मला बाप्पा त्याचे काय धैर्य पोडे नाहीत कोणतं काय नाही त्याला काय जोडलेलं नाही काय नाही आणि मला काय म्हणून मारेल ते त्याचा मग काय समज नाही. काय म्हणून मारेल महाराजा मला सांगा. महादेवाला चित्रमा गंधर्व विचारते.
शिव म्हणे तू ते मुक्त करिता रुधिर टिळक रेखिता माथा तेने टिळक सर्व शोभता मही भोगील भोगा. मग काय केलेलं त्याला म्हणले लाभ कसा म्हणले तुला मारल्यावर एक तर तुला मोक्ष प्राप्ती होईल आपलं कैलासाला येते आणि त्यानं तर तुला मारलं आणि ते कपाळाला टिळा लावला आणि एक वेशीला लावला त्याला त्या नगरीचं राज्य मिळेल म्हणून तुला मारणं त्याला जरुरी आहे. आपोआप तू त्याच्या हातानं मरणारच तुला स्वर्ग प्राप्ती होणार आहे असं पुढची कथा महादेवानं सांगितली. तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्राशी काय हे माहित तरी तो येऊनी मम वधाते परवर्तेल महाराजा. महाराज म्हणजे चित्रमा गंधर्व तिथं येईल आणि त्याला काय माहित मी त्या कोण गाता ते हे विक्रम आणि मी चित्रमा गंधर्व हे त्याला काय नातच माहित नाही. येईल माझा वध काय म्हणून करील थोडक्यात मला सांगा. ऐसे ऐकून उमाकांत म्हणे द्रुमिल अवतार भरतरीनाथ त्याचे मुखे होईल श्रुत सुरोचना पुत्राशी. काय नाही म्हणजे पुढची तुला कथा सांगतो. ध्रुवी नारायणाचा अवतार म्हणले हे म्हणले कोण भरतरीनाथ हे आणि भरतरीनाथान काय करी त्या ठिकाणी व्यावसायिकाबरोबर व्यापाऱ्याबरोबर राहील आणि ती कथा सांगेल म्हणले आणि ते व्यापाऱ्याबरोबर सांगेल ते काय विक्रम राजा ऐकल कोले होईल विक्रम ऐकल आणि त्याच्या हाताने तू मुक्त होशील तुला शस्त्रघात करील त्याला राज्य मिळेल तुला मोक्ष प्राप्ती मिळेल सांगायला लागले. ऐसे बोलता पंचानन मग स्वस्थ झाले तयाचे मन मग दिव्य देहा आश्रमी ठेवून दानव देही अवतरला. काय केलं असं म्हणल्यावर थोडा आनंद झाला बघ काही का होईना म्हणले गेल्याबरोबर घालता क्षेत्र हे वगैरे पण मला मोक्ष प्राप्ती होणार आहे ना असं मनामध्ये हे केलेला आनंद झालेला आहे. ते देह तिथं ठेवला आणि खाली आता पृथ्वी तलावर उतरला. एकदा लबाड बोललं बरं काय आणि ते देवाच्या याच्यात नवरा बायकोच्या याच्यात ते काय माणसाला निपटायचं म्हणलं तर अवघडच आहे की नाही कोणाचे काही सोयरी मोडायच्या होत्या काय होत्या माणसाने शक्यतो जाऊ नाही तर माहित असल्यावर जावं आहे की नाही असं होतात ना फारकत वगैरे आपण म्हणतो. जर कोणी कोण बोललं ना हिची चूक आहे तिची करा मला फारकत असं म्हणलं तर यानं सहज बोललं तर खाली राक्षस जावं लागेल आणि आपण इतकं लबाड जर अशा अवस्थेमध्ये बोललं नवरा बायकोच्या ह्याच्यात तर आपल्याला काय होईल ते सांगताच येत नाही. म्हणून म्हणायला लागलेत काय केले तुला मोक्ष प्राप्ती होईल त्याला राज्य मिळेल असं महादेव सांगायला लागलेत. अवतरला परिबळहीन येत होता मार्गे करून तो शस्त्र घेऊन विक्रम कारणाप्रती परवर्तला. काय केलेलं येऊ लागलं राक्षसाच्या हातामध्ये 4 रत्न होते अमोलिक रत्न होते गेलेले त्याला पाहिलं भरतरी सांगायला व्यापाऱ्याला आणि ऐकायला वेशून फारा देताना कोण विक्रम त्यानं पाहिलं काळी तलवार त्याच्या दिशेनं निघा लागलाय. या परी अनेक श्रोते बोलती सुरोचन गंधर्व महावरती महीवरती शक्र शापेश पातला निगुती कैशार्थी ते वदले. तिकडं किती त्या कथेमध्ये पेच आणलाय आमचं डोकं असं डोक्यावरच पाणी जायचं असेल. मग आता त्या श्रोते मंडळी विचारायला लागले बरं काय बाबा हे खरं झालं पण ते सुरोच आता काय केलेलं आहे गंधर्व आहे आणि ते पृथ्वी तलावर ते विक्रमन हे काय म्हणाले आम्हाला काय कळलं. आता थोडक्यात कथा सांगा म्हणायला लागले त्या सुरोचन गंधर्वाची. कवी म्हणे ओ ऐका वचन अमरपुरी पाक शासन सभेस्थानी सभा करून गंधर्वाधिक काय केलं आता कवी म्हणायला लागले श्रोते मंडळी विचारायला लागले मला श्रोते मंडळीला सांगावंच लागेल त्याचे शंकेचं निरसन करून नाही तर महिनाभर म्हणतील काहीच आम्हाला सांगितलं नाही कोण सुरोचन होता आणि कोणता चित्रमा होता काय नाही म्हणजे काय केलेले श्रोते मंडळीनं प्रश्न विचारला काही करते म्हणायला लागले हे बघा काय केलेले पूर्वी या काय केलेले स्वर्गाला आता काय ते देव 33 कोटी देवाचा राजा इंद्र सभेमध्ये बसल्यावर काय झालाय का पुढे अप्सरा नृत्य करीती नेटके हाव भाव दाविती तिलोत्तमा आणि मेनका युवती अर्क ज्योती लावण्य. काय गेलेलं तिथे गेलं की आता सभेमध्ये चांगल्या प्रकारे आता ते काय करमणूक म्हणून जुन्या काळामध्ये होते बाबा आता ते काय केले जलसे मलसे म्हणत होते ना आपल्या याच्यामध्ये कोण्या कार्यक्रमात चालले होते ना त्याचं टिळा असो लग्न होतो चांगल्या प्रकारे गाणं म्हणायचे असा इंद्रदेवाच्या तिथं चांगल्या प्रकारे ते गाणं म्हणू लागले हावभाव दाखवू लागल्या काय केलंय का कैसे त्यांचे चांगुलपण ग्रंथी किती करू वर्णन तरी तयांचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होत आता त्याच्या स्वरूपाला म्हणायला काय फारावरच नाही इतकं रूपवान बाया होत्या मदन इतका रूपवान होता पण ते सुद्धा त्याला त्याचं रूप पाहिल्यावर त्याला मूर्छना येत होती इतक्या रूपवान बाया होत्या त्या.
ज्या सभास्थानी नाट्य करिता दाविती चमचमका समता जयाचे नेत्र कटाक्ष पाहता जपी तपी नाड काय केलेलं एवढा हावभाव करायला लागले गेलेले जपी तपीनं जर पाहायला गेलेलं हे केलं तर तिथं चांगले जपी तपी देव म्हणलं 33 कोटी देव केलं असं ते सुद्धा भरून जातील अशा बाया हावभाव करू लागल्या रूपाने तशाच होत्या असं कवी करते आपल्याला सांगायला लागले उत्तर मग मुनी येऊनी लुंगी कानसोटी सोडूनी धावती तयाचे पाठी मग कैचे आचरण योग राहाटी होते कष्टी रूपवान बाया हावभाव दाखवू लागलेला आहे गेलेला मग असे एखादी कोणी संन्यासी कोणी लुंग्या पिंग्या घातलेले सगळ्या सोडून द्याले त्या बायाच्या पाठी मागे लागू लागले ऐसे गुण ज्ञान स्वरूप स्थिती लावण्य लतिका चंद्रज्योती नाट्य करीती ते सभे प्रति वेदे चित्ती मग काय केलं असं म्हणल्यावर आता गेलेलं होतं गंधर्व आता हे दुसरे माणसाला हे केलं आता ते फक्त दृष्टांत देऊ सांगू लागले मुनी संन्यासी कोणी मागे लागतील हे गंधर्व होतं ना सुरुवातीला तिथं बसलेले आता याला मला काय केलेले काय बाया रूपवान काय बाया रूपवान मनामध्ये त्याचं मन विचलित झालं भावना वाईट झाली काय केलंय का उठून ते नाट्य करिता सुरपणी सुरोचन गंधर्व पंच अति वेधला निशी दिनी लाज सोडून आता माणसाला काय केलं मदनानं असं असताना माणूस असं झालं ना ते कामातूर झालं हे कामातूर झाला ते सुरोचन गंधर्व उठलंच बघा उठल्याबरोबर काय बाया रूपवान काय बाया रूपवान त्याच्या जवळ जावं लागलं नुसतं जवळ नाही काय केलंय का परम वेदता पंचबाणी देव सभेते मध्ये न गणुनी एकाएकी सभेत उठोनी मेनके ते स्पर्शी काय केलेलं त्यानं काय नाही असं त्या मदनानं मूर्छेनं हे झालेलं होतं विषांत झालेला होता कोणते सुरोचन गंधर्व उठलं इतके देव देवाचा राजा होता 33 कोटी देव याला काय कळालं नाही काय नाही म्हणले माणूस असा असताना 2-3 प्रकारचे आंधळे माणसं असतात सत्तांध असते धनांध असते आणि विषयांध असते विषयानं आंधळ झालेलं होते सुरोचन गंधर्व उठलं की त्या बाईला धरायला गेलं जवळ स्पर्श केला म्हणतात धरुनी मेनकेचा हस्त उच हस्ताने करी व्यक्त ते पाहुनी शचीनाथ परमचित्ती काय केलं आता या वाईट असं काय केलं तिथं झटायला हे करायला जवळ गेलं का नाही गेल्यावर एवढी सभा चालली 33 कोटी देव 33 कोटी देवाचा राजा इंद्र पाहा लागलाय पाहिल्यावर याला रागाला घेऊ हे काय म्हणले सभा काम कोणतंय काय याला नुसतं ऐकायचं हे कामानं मूर्छना झाली आली त्या बाईला धरायला लागलाय रागाला इंद्रदेवाला काय म्हणताय का म्हणे सभास्थानी सोडून लाज कवळीला रंबे ते तरी हायसा अधम ध्वज पदच्युत होई काय केलं मग आता हे मला एक गंधर्वच म्हणला ते सुरोचन एक चित्रमा यायला काय म्हणले असं वेळलं का काय म्हणले असा माणूस आपल्या बी इथं इंद्रपुरीला राहायला कामा नाही म्हणले याला म्हणले असा अधम झाला म्हणले या आंधळा झाला विषयानं याला म्हणले स्वर्गातून खाली पाठवावं ते सांगा जया ते नकळे राग रंग हीन बुद्धी कामिक योग तरी हा पतन पाओ स्वर्ग गंधर्व काय केलं माता इंद्राने शाप केला ये म्हणले बाबा आपल्याला जमत नाही म्हणले काय जरी झालं तर आपल्या स्वर्गाला जमतच नाही मग काय करायचं याला म्हणले आता काय केलेलं पृथ्वीवर म्हणले सगळं बघा आपल्याला इतकं तुच्छ मानले लोक आहे ना पृथ्वीवर सगळं चल घेऊ गाढवासारखं वर्तन करायला लोक सगळं चालय हे म्हणला पृथ्वीवरच जाईल आणि हे बघ म्हणला तू गाढवच होशील मला दुसरं काय शाप दिला इंद्रदेवानं चला ऐसे बोलता पाकशासन तत्काळ झाला तेथून पतन होता सहस्त्र नयन तुष्ट केला स्तुतीने काय केलं आता ताबडतोब त्याचं गंधर्वाचं रूपच निघून गेलं हे केलं काय करावं काय नाही स्तवन केलेलं आहे आता देवाचं स्तवन केल्यावर त्याला जर असं हे येते बाबा चुकलं असेल स्तवन करावं लागते देवाला जरी चुकलं असेल तर ते त्याच्या माफी मागावं लागते असं तसं काहीतरी म्हणावं लागते स्तुती केली आणि स्तुती केल्यावर काय केलं इंद्रदेव नाही का म्हणे महाराजा अमरनाथा उशाप द्यावा माते आता हे कर्मपड घडले असता परी क्षमा करावी महाराज काही जरी झालं तर लेकरू म्हणायला लागले तर आता मांडीवर हे केल्यावर काय काय मांडी कापून टाकते का म्हणून मी लेकरूच आहे तुमचा झालं म्हणले अपराध झाला करा एकदा मला क्षमा करा असं ते सुरोचन गंधर्व त्या इंद्रदेवाजवळ म्हणू लागले तू दयावंत प्रज्ञा राशी सदा कळवळा हृदयी पाळीशी
तरी पोटी घालवणी अपराधाशी क्षमादान. महाराज काय केलेलं तुम्ही दयेचं भांडार हे तसं असं म्हणल्यावर आता काय केलेले आणि लेकरू आता हे झाले म्हणजे तुम्ही लेकरू जाय तर माझ्यानं जर काही हे झालेलं पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय माहिती नाही तयाचे खेद काही जरी 1000 गुन्हे करू द्या कोण लेकरानं माय काय अवघड करते का काय जाय म्हणते तिकडं मर एवढं म्हणते मर म्हणजे त्याचा अर्थ जाय तिकडे आलं जाय तिकडे हे कर मर म्हणजे तोंडातून आलं वरून पण ते जाय तिकडे जाऊन खेळ असं म्हणत असते असं असणार माय कोणाला काय किती त्याला अपराध करू द्या लेकरानं त्याला क्षमाच केले शहरात नाही महाराज मी एकच अपराध केला मला क्षमा करा हे सुरोचनचंद्र म्हणायला लागलाय. तू माया मी लेकरू सहसा न गणी माझे अपराध रेषा तरी तू दृष्टी सम पियुषा मिरविकी मदवरी. महाराज काय करा म्हणायला लागले ते बघा काय करायचं ते करा मला मायेला असं असताना पाय एकदा करा आणि मला शाप दिलेला एकदा उशाप द्या एवढी माझी विनंती आहे. सुरोचन गंधर्व त्या देवाला इंद्र देवाला म्हणू लागला. ऐसे स्तुतीचे वदता वचन संतुष्ट झाला पाक शासन म्हणे 12 वर्षी पुन्हा परतोन स्वस्थाना ते येशील. आता झालं म्हणे एकदा हे झालं म्हणे हे चुकलं आता आपल्यातला देव कडे खाली गाड होऊन कसं हे करतो म्हणून जाऊ द्या काय करते बरं एकदा शाप दिलेला वाया जात नाही म्हणे काहीतरी तुला भोगावं लागते 12 वर्ष जाशील पृथ्वी तलावर गाढ होऊन राहशील पण नंतर असं सांगायला लागलो ते विक्रम काय करेल तुझ्या पोटी काय करेल त्या गाढवानं काय करेल तिथे सत्यवती तुला देतील अशी भानगड होईल आणि 12 वर्षाच्या नंतर स्वर्गाला येशील असं सांगायला लागले. येशील परी कैसे कर्म मथुराधीश जो नरेंद्रोत्तम जाते सत्यवर्मा नाम महिलागी. येशील कसं सांगायला लागलो त्या मिथुला नगरीचा राजा सत्यवर्मा आहे त्याचे काय केलेलं मिथुलाचा राजा आहे त्याच्या मुलीचं नाव सत्यवती सांगतो पुढे ऐकून घे. तयाची कन्या लावण्य राशी सद्विवेक की पुण्य राशी बर तिथे वरोनी कृत्रिमासी विक्रमाते तोषवावे. काय केलेलं त्याची मुलगी चांगल्या प्रकारे रूपवाने गुणवाने सगळे तिचं काय केलेलं आहे त्या सत्यवतीला तू काय करशील वरशील म्हणजे त्याला आणि काहीतरी तू गुण दाखवशील तेव्हा तुला काय करेल वरून घेईल आणि मग तिच्या पोटी ते काय होईल एक विक्रम जन्माला येईल ते तुला हे करील अशा प्रकारे कथा पुढे होणारी सांगू लागले. तो विष्णू विक्रम मूर्ती आयसी स्वशक बिरवेल म्हैसी तो येता तव उदरासी मुक्त होशील महाराजा. काय केलेलं विक्रम त्या पोटी त्या गाढवाच्या पोटी काय तिथं काय करेल विक्रम जन्माला येईल आणि ते काय केलेले स्वशतक असं असताना ते शक्य होत होता तेव्हापासून शक्य पडल त्याच्या हातानं काय करेल तुझा काय हे होईल म्हणायला लागले उद्धार होईल म्हणून सांगू लागले. पाहता विक्रम सुताचे मुख हरेल सर्व शाप दुःख मग भुलो काते होनी विमुख स्वर्ग लोकवासी होशी तू. मग काय केलेलं मग आता काय करशील तू आता पृथ्वीला जाशील गाढ होशील 12 वर्षाला आता नंतर सांगतात काय काय होईल ते त्याचं आणि गाढ होशील आणि मग काय होतील पुन्हा स्वर्गवास तुला मिळत पण तुला एकदा पृथ्वी तलावर गाढ होऊन जावं लागते. ऐसे बोलता सहस्त्र नयन गंधर्वा पावला तुष्ट भान जैसे मृत्यू वेळी पियुष धप्पान लाभले ते दैवाने. काय केलेलं सांगितलं जसं त्याला किती आनंद झाला एखाद्या मरणाच्या वेळेस काय केलेलं एखाद्या अमृताचं घडा एक त्याच्या तोंडात पडाव आणि त्याला काय अमर व्हावं त्याप्रमाणे त्याला आनंद इतका होते त्या गंधर्वाला आनंद झाला म्हणतात की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त दैवे मांदूस लाभ होत की सरिता ओघी जात वाहत सांगडी हाता लागली. काय केलेलं एखाद्या दरिद्री प्राप्त झालेली माणसाला गरीबी आली त्याला जर एखादा धनाचा हंडा सापडला त्याला आनंद होते किंवा एखादं वाहून जाऊ लागलं पुरातून माणूस सांगडच हाताला लागली कधूची त्याला आनंद होते तितका याला आनंद झाला. की परम दुष्काळी न मिळे अन्न भणंग रूप दावे दुरून ते अपंगिले सुरभीने तैसे झाले गंधर्व. दुष्काळामध्ये अन्नच मिळणं काय नाही काय केलेले मग गामध्ये काय मिळाले तितका आनंद होते तितका याला गंधर्वाला झाला. असो मग तो सुरोचन
तयार झाले स्वर्गपतन वायू चक्री मिथुळा कारण सेविता झाला येऊन काय केलं असं म्हणल्यावर आनंद झाला. चला 12 वर्ष का होईल, चला म्हणले उखंडे फुकायतील, काय करील कोणाच्या आपण पदरात पडो कुंभाराच्या इथं लाता खावा लागतात, बुक्या खावा लागतील, पण 12 वर्षाला तरी येणार आहे. 12 वर्षाच्या सुखात नंतर 12 वर्षानंतर आनंद झालेला आहे. असं वाऱ्यानं नाही का वावटुळीनं कागद उडत येते तसा सरर उतरला आणि खाली जमिनीवर जवळजवळ आले की गाढव झाले. ते कोण गंधर्व सुरोचन परितो येताची स्पर्शिता बही होऊनी गेला मग रासभक्ती कालन प्रवाही चरू लागे नित्य काय केलं मग आता आलं किंवा आता आल्याबरोबर पृथ्वी तलावर त्याचा स्पर्श झाल्याबरोबर गाढव झालं 4 पायाचं, तेवढं सुरोचन गंधर्व होतं. आता मग काय करेल, आता कुठे उखंडे फुकायला लागले, याला गाढवाला कोण विचारील काय झाली पुढे अवस्था आहे का. तव गावी कुल्लाळ कर्मठ उत्तम नामे असे सुभट तो संचरोनी कानन वाटे गदर्भासे काय केलं माझा त्या गावामध्ये एखादा कुंभार होता असा जरा चांगल्या हे राहतात, त्याचे नाव मला उत्तम नामे म्हणायला ना उत्तमच होता. मी मराठी ते कुंभार होतं मग उत्तमच आहे. असा एक असा वयाचं नावाचा म्हणा की असा एक उत्तम नावाचा कुंभार होता. आणि आता गाढवा त्याची गाढवायला तर काही लागत नाही, काय नाही, नुसतं त्याच्या पायाला असं असतं हे केलं ना कुठ्याला हे केलं की त्याला वाटतं मला बांधलंच काय की इतकं गाढव इमानदार असते बरं काय. जरी हे झालं तरी गदळ पाणी पियाला जमत नाही, ते गढूळ पाणी पिणारच नाही. आणि त्याला तर आपण गाढव म्हणतो. आपण काही खायला गेलो गाढव खायनं आणि तू खायलाच म्हणतो तर इतकं गाढव हुशार असते. तंबाखू खात नाही पण आम्ही खातो, त्याला वचन देऊ खातो असं करतोय की नाही. असं असणारा गाढव या पृथ्वी तलावर झाल्यावर काय केलं आहे का शोध शोधिता कमठ कुल्लाळ देखिले गर्धव मंडळ त्या गर्धव वास हा शाप गर्धव रूपी काय केलं होतं. आपले गाढव सोडलेले होते ना, आता काही काम असेल ना माती भरून आणायची असेल, आता सकरा जवळ आलेली आहे म्हणून गाडगे मिळगी करीतात ते सुगडेला आणले बघा. त्यानं आपलं पाहा लागले गेलेले, पण दुसरं गाढव दुसरं कोणत्याही आता जनावरात मिसळतच राहिलं. पाहा लागलं ते गाढव तर दुसरं दिसायला लागले, याला शाप झालेलं होतं. जर असं म्हणतं आगळ बंब असतं हे गाढवाला पाहिलं पुन्हा कुंभारानं या आता कोणी मग तेने हाकोनी गर्धव समस्त एका झाला स्वसदनात त्यात सवे गर्धव त्यात कुडाळ शाळे गेला. काय केलेलं असं गेल्यावर ते गाढव धरून आले गेलेले आणि त्या गाढवाच्या पागमध्ये काय केलेलं आहे, त्या गाढवाचं बरोबर त्या गाढवाला आपल्या वाड्यामध्ये नेऊन कोंडलं कुमारानं. अशी कथा चाललेली नवनाथ महाराज.